पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहे कोलिवलीच्या जत्रेला नेरळच्या इथे, कारण का आमचं अर्जुन त्याचं नवस आहे. तर चला जाऊया, आमची पॅकिंग वगैरे झालेली आहे. आता आम्ही निघतोय. तर पुढचे जे का जातात जत्रेला वगैरे ते पुढे सांगतो तुम्हाला. तर गाईज आता आम्ही निघालोय. तुम्ही पाहू शकता इकडे अर्जुन वगैरे सगळे आहेत. आता आम्ही ड्राईव्ह करतोय, तुम्हाला भेटते. A few moments later. तर गाईज आता आपण आलेलो आहे कोलिवलीच्या जत्रेला आणि तुम्ही पाहू शकता इकडे आम्ही आलेलो आहे. इथे आम्ही इथे आल्या आम्ही जागा बघितली, कोणती जागा चांगली आहे जेवण करायचं आहे. तर आता आम्हाला जागा भेटलेली आहे आणि आता सामान काढतात. पाहू शकता मागे सामान काढतात. आता गाडी लावली मी. चला जाऊयात पुढे, दाखवतो तुम्हाला काय कसं आहे की जत्रेला काय येतात, नवस घेऊन काय येतात, काय काय वैशिष्ट्य आहे तुम्हाला दाखवतो. आम्ही आलेलो आहे मंदिरात. कुठे काकीने मोठी वगैरे घेतलेली आहे आणि मगाशी सीन असं झाला, मी माईक लावलेला आणि आम्ही बोललो होतो, खूप उशीर बोललो, 2 मिनटं बोललो की मम्मीला विचारलं, काकीला विचारलं, पण माईकच चालू नव्हता, म्हणजे आवाजच नाही आला, काहीतरी प्रॉब्लेम झाला माईकचा. तर आता मी फुटेज चेक केले. तर अरे किती काय बोललेलं, मम्मीनी पण बोललेलं, काकी पण बोललेली, काका पण बोललेलं, खूप काय बोललेलं. आता आपण परत रिटेक घेऊ. तर आता काकी काय बोलते, आता कुठे घेऊन चालले? तर खूप मस्त वाटतंय, आईचं दर्शन घ्यायचं आहे. आराध्याच्या टायमामध्ये पण आम्ही आलो होतो, खूप छान वाटलं, चांगलं पार पडलं. आता अजून चालू बघूया कसं होतंय. काका गेले पुढे कोंबडा घेऊन, कारण का कोंबड्याचा मान द्यायला लागतो. तर ती दुसरी लाईन आहे आणि आता आम्ही दुसऱ्या लाईनीत मंदिरात पाया पडत झालो. मम्मी मगाशी जे बोलले तू की आपण काय येतो ते सांग, म्हणजे परत एकदा. की आपण 5वीच्या दिवशी जो पाटा पुसतो तो म्हणतात सटवाईचा मान असतो. म्हणजे सटवाईच आहे ना, म्हणून ते आपल्या इकडं मान घेऊन येतात. म्हणजे आपल्या आता कर्जतमध्ये जेवढी गावं येतात तेवढी काय अर्धीच गावं येतात. कर्जत नेरळमध्ये नेरळमध्ये येतात, कर्जतमध्ये अर्धी येतात. कारण असं सगळीच नाही आहे, कारण जो नवस असतो तो येतात, पण आपल्या इकडं सर्व येतात. म्हणजे बहुतेकांचं नवस असतो. आणि हा पाहू शकता आमचा अर्जुन आहे, ह्याचाच नवस आहे. आता बघूया, काका आल्यावर काकांना पण विचारू. मगाशी आपण एवढं बोललो, ऐका, मगाशी आपण एवढं बोललो पण आवाजच नाही आला, थोडा माईकचा प्रॉब्लेम झाला. आता परत बोला. तर आपण का आलो, म्हणजे काय? इथे सटवाईचं मंदिर आहे, तिथे देवीला मान देतात मुळावांचं. पहिली माझी मुलगी आराध्या, तिचे पण 1 वर्षाला आम्ही इथं आणली, तिचं मान दिलं, ते कोंबडा कापून आणि मग एकत्र आमची फॅमिली नातेवाईक कसे एकत्रित येतो आणि मग जेवण वगैरे करतो. तसंच आता आम्हाला छोटा अर्जुन आहे, त्याचाही आम्ही मान द्यायला इथं आलेलो आहोत. आता तो देवीचं दर्शन घ्यायला गेला अर्जुन, त्याच्या आम्ही कोंबड्याचा मान देऊन आता आम्ही तिकडे जाणार. ते कोंबडा सगळं साफबीफ करणार आणि मग जे आमच्या झाडाखाली ठिकाणी तिथे आम्ही ते शिजवणार. पाहुणे मंडळी येणार, जेवण करणार, यात्रेत थोडे फिरणार आणि मग संध्याकाळी आम्ही घरी जाणार. हे दरवर्षी येत असतं यात्रे सटवाईची. म्हणजे ज्यांना मुलगा होईल, मुलगा मुलगी काही म्हणजे ते नवस घेऊन येतात. नवस घेऊन येतात इथे. आता अर्जुन गेलाय मंदिरात पाया पडायला. मी नाही गेलो, कारण खूप गर्दी आहे. तुम्ही पाहू शकता इकडे बाहेर लाईन आहे, पण अर्जुनला इकडून बाहेर नेलं आहे, कारण का खूप टाईम झालेला आहे. तर फक्त पाया पडून आणायचं. तर आता बघूया पुढे. शकता अर्जुन पाया पडून आला आणि खूप रडतोय असं. तर मी गेलो नाही पाया पडायला, कारण का खूप गर्दी होती. तुम्हाला नेक्स्ट टाइम दाखवेल एकदा. तर काही तुम्ही बघितलं, आम्ही मंदिरात वगैरे गेलतो. म्हणजे मंदिरात मी नाही गेलो, काकी, मम्मी, काका, अर्जुन गेलता, कारण का खूप गर्दी होती. ते मागच्या दाराने गेलते, कारण का कोंबड्याचा मान द्यायचा होता. तर आता आम्ही आलेलो आहे आणि तिकडे सगळे बसलेले आहेत, झाडाखाली जेवण करतात. आणि एक म्हणजे बहुतेक जण बोकड, कोंबडं असं नवस घेऊन येतात, म्हणजे मान देतात. पण ते का देतात काय, म्हणजे 5वीच्या दिवशी वगैरे असं काहीतरी बोलतात की देवीला द्यायलाच लागतो मान, ह्या इथल्या जे जवळची गाव आहेत ती.
मम्मीने सांगितलं तुम्हाला मगाशी कसं होतं आणि एवढंच माहिती आहे म्हणून मी एवढंच सांगतो आहे. जर अजून इन्फॉर्मेशन भेटली मला तर मी तुम्हाला सांगतो काय आहे. तळण बनवतात आणि आमची सगळी आहेत घरातली. फक्त माझी दीदी नाही, कॅमेरामॅन. दीदी तुला मिस करतो मी, माझं कॅमेरामॅन आहे दीदी. दीदी तू ब्लॉग बघते मला माहिती आहे. काय करशील आता तुला जॉबला जाणंच आहे तर तू सुट्टी पण नाही घेऊ शकत. तर तू आता ब्लॉगमध्ये एन्जॉय कर. आम्ही कशी मजा केली ना. सगळी जेवण वगैरे करतात तर तिथे जाऊन दाखवतो मी आता. आणि मगाशी सीन असं झाला की मी मंदिरात चाललेलो आणि माईक लावलेला आणि माईकने मला एवढा मोठा धोका दिला ना काय सांगू काहीच. मी अक्षरशः व्हिडिओ वगैरे चालू होती, 2-3 मिनटं बोललो. काकांना विचारलं, मम्मीला विचारलं, काकीला विचारलं आणि नंतर फुटेज चेक करतो मी तर आवाजच नाही. भाई असं डोकं सणकलं. मी बोललो ब्लॉगच नाही करत आता. पण नाही, कंटेंट आहे. एक तुम्हाला सांगायचं आहे, संदेश द्यायचा आहे की आमच्या भागात की असं होतं जी. आणि हे मंदिर वगैरे काय नाही, एक घर आहे, त्या घरात देवी आलेली आहे म्हणजे प्रकट झालेली आहे असं बोलतात. पण विचारू मम्मीला बहुतेक स्टोरी माहिती आहे. तर आता मी मम्मीला विचारतो. तर आता आम्ही परत चाललेलो आहे. मी मागाशी मंदिरात नव्हतं गेलो, आता मंदिरात जाणार आहे. तर माझे काका काकी हे आहेत, परत पप्पा आहेत आणि आता बघूया कसं म्हणजे मंदिर काय आहे. तर ॲक्च्युली तो मंदिर नाही का काका, घर आहे ना, घरात ती देवी आहे ना. आपल्यासोबत आहेत माझे काका. तर काका आता काय बोलणार तुम्ही मंदिराच्या बद्दल. ते म्हणजे मंदिर नाही, तो घर आहे ॲक्च्युली ना, त्या घरात देवी आलेली. तर तुम्ही काय बोलणार म्हणजे काय आहे देवीचं वैशिष्ट्य काय आहे. देवीचं वैशिष्ट्य आपल्याला माहिती नाही तेवढं, हां पण तिची आख्यायिका जी आहे ती त्या देवीला आपण सल्टूआई असे नाव आहे त्या देवीचं. सल्टूआई. हां सल्टूआई. ती नवसाला पावणारी देवी आहे. म्हणजे आपण घरामध्ये असं नाही ना की आपण नवस मागायलाच पाहिजे की आपल्या इकडचे बहुतेक जण तर तिच्या दाराशी आलं आणि हां. तिच्या सोबत आपण काही नवस बोललं, हां आपली मागणी केली, आपली इच्छा मागितली, हां व्यक्त केली, तिथे नवसाला पावते त्या देवीचं त्या मातेचं. आणि म्हणजे अनुभव आहे सगळ्या लोकांना. आपल्या इकडे कुणाला मुलगा मुलगी झाली तो नवस घेऊनच यायला लागतो ना त्याला. त्याचं काय म्हणजे असं? त्या आईच्या आशीर्वादाने जर एखाद्याला बाळ झालं हां तर त्या बाळाचं जे नवस असतं ते खेळण्यासाठी इथं यावंच लागतं दरवर्षी. सगळ्यांनी आज जत्रा 15 दिवसाची जत्रा असते. पूर्ण तालुक्याभरातून अगदी ठाणे जिल्ह्यापासून लोक येत असतात. विशेष करून आगरी समाजाची लोक खूप असतात. खूप मजा असते, धमाल करतात एक दिवसाची लोक. छोटंसं बंद करावं वर्षातून मोठी जत्रा असते. आजची जत्रापेक्षा महत्त्वाची असते. मंदिरात गर्दी कमी आहे. मगाशी आलतो तेव्हा थोडी जास्त होती. आणि पाठीमागे माझे पप्पा आहेत तर पप्पांना विचारू की काय माहिती बद्दल. एवढं माहिती नाही अजून, म्हणजे तरी पण थोडंफार काय नाही हां देवीच्या बद्दल काय नाही माहिती नाही. एवढं नाही माहिती. तुम्ही किती वेळेला आला तिथं तरी तुम्हाला माहिती नाही. ठीक आहे चला आता मंदिरात जाऊ. मंदिरात काहीच तुम्ही पाहू शकता इथे खूप गर्दी. आणि असा हा घर आहे तर ही देवी आहे तुम्ही पाहू शकता. आणि मंदिरात आतमधला दिसतोय नाही दिसत. तर बघूया आता मंदिरात जाऊया, थोडी गर्दी कमी होऊ द्या. काहीच आता आम्ही मंदिरातून जाऊन वगैरे आलो आणि खूप गर्दी होती तर आतमध्ये काय शूट नाही केलं. ॲक्च्युली मी मंदिरात गेलोच नाही. तर आता आलो आम्ही आणि इथे जेवायला बसलो आहे. तर इकडे सगळे आले, पाहुणे वगैरे आलेत, अर्जुनचा मामा वगैरे सगळे आहेत. तर आता आम्ही जेवू इथे आणि घरी जाऊन भेटू आपण. काय आहे ते काय अजून इन्फॉर्मेशन भेटली एकदम नीट तुम्हाला सांगतो. खूप गर्दी आहे.